ओम श्री गुरुदेव दत्त. नमस्कार मित्रांनो, आपण बघत आहोत सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय 1 भाग 6. हा सुभद्रा हृदय नंदनू जो अपारू नवार्जनू तो अभिमन्यू म्हणे दुर्योधनू देखे द्रोणा. दुर्योधन म्हणाला, अहो द्रोणाचार्य, सुभद्रेच्या अंतकरणाला आनंद देणारा व प्रति अर्जुनच असा तिचा मुलगा अभिमन्यू हा पहा. आणिकही द्रौपदी कुमार हे सकळही महारथी वीर मिती नेनी जे परी अपार मिनले असती. आणखीही द्रौपदीचे पुत्र हे सर्व महारथी वीरच आहेत, त्यांची मोजदाद करता येणार नाही. पण असे अपरिमित महारथी वीर या ठिकाणी जमले आहेत. आता आमुच्या दळी नायक जे रूढवीर सैनिक ते प्रसंगी ऐक सांगिजती. आता आमच्या सैन्यामध्ये प्रमुख असे जे महायोद्धे आहेत ते प्रसंगाच्या ओघाने सांगतो, ते ऐका. उद्देश एक दोन्ही जायती बोलुनी तुम्ही आधी करुनी मुख्य जय जय. तुम्ही आधी करून जे मुख्य वीर आहे त्यांची नावे केवळ दिदर्शनार्थ आपल्या माहिती करता सांगतो. हा भीष्म गंगा नंदनू जो प्रताप तेजस्वी भानू रिपुगंज पंचाननू कर्णवीरू. प्रतापाने केवळ तेजस्वी सूर्यच असा हा गंगेचा पुत्र भीष्म आहे आणि शत्रुरूपी हत्तीला सिंहासारखा असणारा हा वीर कर्ण आहे. या एकेकाचेनी मनोव्यापरे हे विश्व होय संहरे. हा कृपाचारू न पुरे एकलाची. या एकट्याच्या केवळ संकल्पनाने या जगाची उत्पत्ती व संहार होऊ शकतात. फार कशाला हा एकटाच कृपाचार्य यांना पुरे नाही का? एथ विकर्ण वीर आहे हा अश्वत्थामा पैल पाहे. याचा आडधरू सदा वाहे कृतांतु म्हणी. येथे विकर्ण वीर आहे तो पलीकडे अश्वत्थामा पहा. याची धास्ती प्रत्यक्ष यमही मनात नेहमी बाळगीत असतो. समिती जयो सौमदत्ती ऐसे अनिकही बहुत हाती ज्याच्याही या बळामिती धाताही नेने. समितिजय आणि सौमदत्ती असे आणखीही पुष्कळ आहे. त्यांच्या सामर्थ्याची मर्यादा ब्रह्मदेवालाही समजत नाही. जे शास्त्रविद्या पारंगत मंत्रावतार मूर्त हो का जे अश्रजात येथुनी रूढ. जे शस्त्रविद्येत तरबेज आहेत, अश्रांच्या मंत्रविद्येचे मूर्तिमंत अवतार आहेत. फार काय सांगावे. जेवढी म्हणून अश्रे आहे तेवढी सर्व यांच्यापासून प्रचारात आली आहेत. हे अप्रतिम मल्ल जगी पुरता प्रतापू अंगी परी सर्व प्राणे मजलागी आरेयेला असती. हे या जगात अद्वितीय असे योद्धे आहेत. यांच्या अंगात पुरेपूर शौर्य आहेत. एवढे असूनही ते सर्व वीर अगदी जीवावर उदार होऊन माझ्या बाजूला मिळाले आहेत. प्रतिवर्तेचे हृदय जैसे पती वाचुनी ना स्पर्शे मी सर्वस्वया तैसे शुभ भंटांशी. ज्याप्रमाणे प्रतिवर्तीचे मन पती वाचून इतरांना स्पर्श देखील करत नाही, त्याप्रमाणे या चांगल्या योद्ध्यांना मीच काय ते सर्वस्व आहे. आमुच्याही काचेचेनी पाडे देखती आपुले जीवित थोकटे ऐसे निरविधी चोखडे स्वामी भक्त. आमच्या कार्यापुढे यांना आपले जीवित अगदी तुच्छ वाटते असे हे निस्सीम व उत्तम स्वामी भक्त आहेत. झुंजती कुळकणी जाणती कळे कीर्तिसी जिती हेही बहु असो शास्त्रनीती येथुनिया. हे युद्ध कौशल्य असून युद्ध कौशल्याने कीर्तीस जिंकणारे आहे. फार काय सांगावे. शास्त्रधर्म मूळ यांच्यापासूनच उत्पन्न झाला आहे. ऐसे सर्वापरी पुरते वीरदळी अमुते आता काय गणू याते अपार हे. याप्रमाणे सर्व अंगांनी परिपूर्ण असे वीर आमच्या सैन्यात आहेत. आता यांची काय गणती करू हे अपार आहेत. वरी क्षत्रिया माझी श्रेष्ठू जो जग जेठी जगी सुभटू तया दळवैपणाचा फाटू भीष्मासी पै. आणखी क्षत्रियांमध्ये श्रेष्ठ व या जगात नाणावलेले योद्धे असे जे भीष्माचार्य त्यांना या सेनेच्या अधिपत्याचा अधिकार दिलेला आहे. आता याचेनी बळे गवसले हे दुर्ग जैसे पन्नासिले येणे पाडे थेकुले लोकयत्र. आता यांनी आपल्या सामर्थ्याने आवरून या सैन्याची अशी काही रचना केली आहे की जसे काय किल्लेच बांधले आहे. यापुढे त्रिभुवनीही पदार्थ आहे.
आधीच समुद्र पाही तेथ दुवाडपण कवना नाही, मग वडवानळू तैसे याही विरजा जैसा. आधी असे पहा, समुद्र हा कोणाला दुस्तर नाही, तशात ज्याप्रमाणे मनवाडल साह्य करी व्हावा. ना तरी प्रळयवनी महावातू या दोघा जैसा सांदतू, तैसा हा गंगासुतू सेनापती. किंवा प्रलयकाळचा अग्नी व प्रचंड वारा या दोघांच्या ज्याप्रमाणे मिलाफ व्हावा, त्याचप्रमाणे या गंगेच्या पुत्रांच्या सेनापतित्वाची जोड या पराक्रमी सैन्याला मिळाली आहे. आता एनेसी कवन भिडे हे पांडव सैन्य कीर थोकडे, परी वर चिलेनी पाडे दिसत असे. आता या सैन्याबरोबर कोण झगडेल? वर सांगितलेल्या आमच्या या सैन्याच्या मनाने हे पांडवांचे सैन्य खरोखरच अपुरे दिसत आहे. वरी भीमसेनू बेथू तो झाला असे सेनानाथू, ऐसे बोलिया मातू सांडली तेने. आणि त्यात भीमसेन आडदंड आणि तो त्याच्या सैन्याचा अधिपती झाला आहे. मग काय असे बोलून त्याने ही गोष्ट सोडून दिली. मग पुनरपी काय बोले सकळ सैनिकाते म्हणतिले, आता दळभार आपुले सरसे करा. मग दुर्योधन सर्व सेनापतींना असे म्हणाला की आप आपले सैन्य समुदाय सज्ज करा. जया जिया औक्षणी तेने तिया आरणी, वरगण कवन कवनी महारथिया. ज्यांच्या ज्या औक्षणीही आल्या असतील त्यांनी त्या औक्षणीही युद्धभूमीवर कोणकोणत्या महारथ्यांकडे द्यायच्या आहेत त्या द्याव्या. तेने तिया आवरिजे भीष्मतळी राहिजे, द्रोणाते म्हणे पाहिजे तुम्ही सकळ. त्या महारथ्याने त्या औक्षणींना आपल्या कमितीत ठेवावे आणि भीष्माच्या आज्ञेत राहावे. नंतर दुर्योधन द्रोणाचार्यांना म्हणाला, तुम्ही सर्वांवर ही देखरेख ठेवावी. हाची एकू रक्षावा मी तैसा हा देखावा, एने दळ भारू अघावा साचू आमचा. या भीष्माचेच फक्त संरक्षण करावे, यांना माझ्याप्रमाणे मानावे. यांच्या योग्यानेच आमचा हा सर्व सेनाभार खरा समर्थ आहे. आमच्या सेनेची मदार यांच्यावरच आहे. या राजाची या बोला सेनापती संतोषला. मग तेने केला सिंहनादू. राजाच्या या भाषणाने सेनापती भीष्मांना संतोष झाला आणि मग त्याने सिंहासारखी गर्जना केली. जो गाजत असे अद्भुत, दोन्ही सैन्य अंतू प्रतिध्वनी न समातू उपजत असे. ही गर्जना दोन्ही सैन्यात विलक्षण तऱ्हेने दुमदुमत राहिली आणि तिचा प्रतिध्वनीही आकाशात न मावता पुन्हा उठू लागला. तयाची तुलसा सवे वीर वृत्तीनेची थावे, दिव्य शंख भीष्मदेवे अस्फुरिला. तो प्रतिध्वनी उठत असतानाच वीरवृत्तीच्या बलाने स्फुरण येऊन भीष्मांनी आपला शंख वाजवला. ते दोन्ही नाद मिनले तेथे त्रैलोक्य बदरीभूत झाले, जैसे आकाशका पडिले तुटोनिया. ते दोन्ही आवाज मिळाले तेव्हा त्रैलोक्याच्या कानठळ्या बसल्या आणि त्यावेळी जणू काय आकाशच तुटून खाली पडते की काय असे वाटले. घडघडीत अंबर उंच चंबळत सागर शोभले चराचर कापत असे. त्यामुळे आकाश गडाडले, सागर उसळला आणि स्थावर व जंगम थरथर कापू लागले. तेने महाघोष गजरे दुमदुमती ही कीर कंदरे, तव तळा माझी रणतुरे आस्फुरिली. त्या मोठ्या आवाजाच्या नादाने डोंगरातील दऱ्या दणदणून राहिल्या. इतक्या त्या सैन्यात रणवाद्य वाजू लागली. मित्रांनो, पुढील भाग बघण्यासाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करून मला सपोर्ट करा. धन्यवाद.